वाल्मिक कराडची 7 दिवसांची सीआयडी कोठडी आज संपतीये। त्यामुळे आज बीडच्या विशेष जिल्हा न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टीने सुनावणी व्हीसी द्वारे होण्याची शक्यता वर्तवली जाते। खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडला देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं ताब्यात घेतलंय। त्यामुळे कराड पुन्हा आता सीआयडी कोठडी कराडला मिळते की न्यायालयीन कोठडी यावर निर्णय होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, वाल्मिकला किती वाजता कोर्टात हजर केलं जाईल? अर्थात सुरक्षेचं कारण आहे त्यामुळे व्हीसी द्वारे ही सगळी सुनावणी होणार आहे, पण आजच्या सुनावणीकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल? निश्चित लागवीजी, आता आपण पाहू शकतो की साधारण 11 वाजता व्हीसी द्वारेच कराडला या ठिकाणी हजर केले जाणार आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण की सध्या बीड शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर मी उभा आहे आणि या ठिकाणी सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते शार्प 9 वाजता या ठिकाणी हजर झालेले आहेत। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मागच्या वेळेस ज्यावेळेस कराडला कोर्टामध्ये हजर केलं होतं त्या दरम्यान मोठा गोंधळ उडाला होता आणि याच अनुषंगाने सध्या पोलिसांची ही सध्या कवायत जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो बीड शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर लावण्यात आलेला आहे। कुठलाही गोंधळ होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी जी आहे ती विशेष घेण्यात येत आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत, कारण की सुरक्षेच्या दृष्टीने ही सर्व पावलं जी आहेत ते उचलली जात आहे। 7 दिवसांची ही कोठडी संपल्याच्या नंतर आज जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये हजर जे आहे ते केलं जाणार आहे, कारण की खंडणी प्रकरण पूर्ण झाल्याच्या नंतर या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कराडला सीआयडीने ताब्यात घेतलेला आहे आणि याच सध्या कोठडीमध्ये कराड असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। मात्र जी सुरक्षेचं कारण सांगण्यात आलेलं आहे त्या दृष्टिकोनातनं जी सुनावणी होईल ती व्हीसी द्वारे होणार आहे आणि त्यामुळेच आता व्हीसीच्या माध्यमातून कराडला हजर केलं जाईल। या ठिकाणी आपण पाहू शकतो की विशेष असा फौजफाटा एसआरपीएफचे जवान असतील त्याबरोबरच विशेष पोलीस दलातील जे काही कर्मचारी आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत आणि खबरदारी जी आहे ती घेतली गेलेली आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस कराडला न्यायालयात हजर केलं होतं मोठा गोंधळ उडाला होता, 2 गट आमने सामने आलेले होते आणि त्यामुळेच आता विशेष खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या या सुनावणीतून नेमकं जी पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि विशेष म्हणजे जर पाहिलं तर काल एक सीसीटीव्हीचा एक फुटेज जे आहे ते समोर आलेलं होतं, त्यामुळे जे पुरावे आहेत ते स्पष्ट दिसताना पाहायला मिळते, कारण की आरोपींसोबत कराड हा या ठिकाणी चाटे याच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला होता। जवळपास 15 मिनिटांची एक बैठक जी आहे ती विष्णू चाटे याच्या कार्यालयामध्ये पार पडली होती आणि त्याच्यानंतर खंडणीचं प्रकरण ते आहे ते देखील समोर आलेलं होतं। मात्र आपण सध्या जे पाहतो की बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये विशेष असं ही जी काही पोलिसांची कुवक आहे ती मागवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी छावणीचं स्वरूप जे आहे ते आपण ठीक पाहू शकतो। बीडचं जिल्हा विशेष सत्र न्यायालय आहे त्याच ठिकाणी ही सुनावणी होणार आहे आणि सध्या हे पोलिसांचं विशेष असं पथसंचलन जे आहे ते देखील सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर निश्चितच या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता कोर्ट नेमकं काय निकाल देतंय, न्यायालय नेमकं याच्यामध्ये काय निकाल देतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। लागवीजी, निश्चित विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।